नमस्कार मित्रांनो, आज 14 जानेवारी आणि लपंडाव या मालिकेमध्ये खूप मोठा खुलासा झालाय. कान्हाची खरी आई आज आपल्याला दाखवण्यात आली आहे. दिवसेंदिवस लपंडाव ही मालिका खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे मित्रांनो. त्याचबरोबर काल आपल्याला कान्हाची खरी आजी आणि छडीवाली व्यक्ती दाखवण्यात आली होती आणि आज धमाकेदार एपिसोड मध्ये आपल्याला कान्हाची खरी आई दाखवण्यात आली आहे आणि त्यांची अवस्था बघून तुम्हालाही नक्कीच धक्का बसणार आहे. त्याचबरोबर एक खूप मोठा खुलासा झालाय. कान्हा आणि सखी लहानपणीचे मित्र मैत्रिणी असतात आणि आपला कान्हा सखीला लहानपणापासूनच ओळखत असतो. हा खुलासा त्यांनी आज केलाय. तर बघूया मित्रांनो कसं काय झालंय ते. त्याचबरोबर आता त्या रिसिप्टवर हॉस्पिटलच्या कान्हा महाडिक असं नाव असतं. 10 लाख रुपये आता त्यांनी कुठून आणले, हा प्रश्न आता सखी कान्हाला विचारणार आहे. तर बघूया कान्हा काय उत्तर देतो. आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सुरू करूया मित्रांनो आजच्या भागाला. कान्हाची आजी त्याला आता जाणीव करून देते त्याच्या ध्येयाची आणि एक मोठीशी भिंत असते, त्यावर एक मोठी फोटो फ्रेम असते ज्यामध्ये आता यांचा फॅमिली फोटो असतो. म्हणजे कान्हा, त्याचे आई वडील आणि त्याची आजी. त्या फोटो फ्रेमवरचा लाल कपडा हटवत तर कान्हाची आजी कान्हाला दाखवते आणि कान्हा तो फोटो बघून एकदम इमोशनल होतो आणि तिथेच खाली बसून जातो. सोफ्यावर बसतो तो आधारासाठी. तर त्यानंतर आता आजी म्हणते कान्हाला, माझा मुलगा देवदत्त तो खरा निष्पाप होता रे. अरे त्याची काय चूक होती. आणि मित्रांनो लगेच आपल्याला फ्लॅशबॅक दाखवण्यात येतं. जेव्हा कबीर म्हणजे कान्हा लहान असतो तेव्हा त्याची आई छान त्याला कान्हाच्या रूपात तयार करत असते. श्रीकृष्णाचे कपडे कान्हाच्या आईने त्याला घालून दिले असतात. छान मोरपीस वगैरे सगळं त्याला सजवत असते आणि रेडी करत असते. आणि कान्हाची आई इथे आपल्याला दाखवण्यात येते आणि ती आता कान्हाला म्हणते, किती गोड दिसतोय माझा कबीर. आणि मित्रांनो तितक्यात आता कान्हाच्या बाबाची त्या खोलीत एंट्री होते. जेव्हा कान्हा लहान असतो तेव्हाचा सीन बोलतोय आपण इथे. आणि आता कान्हाचे वडील देवदत्त किर्लोस्कर आतमध्ये येतात त्यांच्या खोलीमध्ये आणि कान्हाची आई त्यांना म्हणते, बघा ना किती गोड दिसतोय आपला कबीर. आणि तेजस्विनी वहिनीने किती छान ड्रेस शिवून पाठवलाय ना आपल्याला. म्हणजे आपल्याला इथे समजतं की यांची आणि तेजस्विनी कामतची ओळखी खूप जुनी होती. अगदी कान्हा छोटा होता तेव्हापासून. आणि त्यानंतर काय होतं मित्रांनो, आता कान्हाची आई म्हणते तिच्या कान्हाच्या वडिलांना, आणि हो राघव भाऊजींना सुद्धा तुम्ही सांगा की त्यांच्या सखीला पण राधा बनवून पाठवा इथे आपल्या या कान्हासोबत खेळायला, असं ती कान्हाकडे बघत म्हणते. आणि आता कान्हाचे आई वडील दोघेही खूप खुश असतात आणि आनंदी असतात. तर आता कान्हा म्हणतो, कान्हा, अगं मम्मी पण माझं नाव तर कबीर आहे ना. तर आपल्या लहान कान्हाचा लाड करत त्याची आई म्हणते, हो रे बाळा, पण माझ्यासाठी तू माझा कान्हाच आहेस. आता हा कबीर लहान असताना त्याची आई त्याला कान्हा म्हणून हाक मारायची लाडाने आणि कान्हा बनवायची, म्हणून त्याने कान्हा हे नाव निवडलं असणार आहे. तर असं इथे काय होतं, आता कान्हाचे जे वडील असतात ते त्या क्षणी जेव्हा कान्हाची आई त्याला तयार करत असते कान्हा बनून, तेव्हा तो त्याच्या आईला म्हणजे राजलक्ष्मी किर्लोस्करला फोन करतो आणि म्हणतो, अगं माई, तू आता या क्षणी इथे असायला हवं होतं, साताऱ्यात नाही. तर आपल्याला समजतं की जी कान्हाची आजी आहे ती सुद्धा खूप श्रीमंत असते आणि त्या आधी साताऱ्यात राहत असतात आणि त्यांच्याकडे नौकर चाकर असतात. त्या गार्डनमध्ये एका बंगडीवर, मोठ्याशा बंगडीवर बसलेल्या असतात आणि त्यांच्यासाठी चहा काढत असते कोणीतरी, त्यांची जी काही नौकर असते ती. आणि आता कान्हाचे वडील त्याच्या आईला सांगू लागतो, म्हणजे मला, राजलक्ष्मी किर्लोस्करला, की तुझा जो नातू आहे तो कान्हा बनलाय, तू इथे असायला हवी होतीस. तर आता त्यावर आता कान्हाची आजी म्हणते, खूप गोड दिसत असेल ना माझा कबीर. तुझं बरोबर आहे रे, खरं तर मी तिथे असायला हवे होते. तर आता कान्हाचे वडील देवदत्त सुद्धा म्हणतात त्याच्या आईला, हो ना. तर तितक्यात काय होतं, आता कबीर म्हणतो म्हणजे आपला कान्हा म्हणतो त्याच्या वडिलांना की बाबा मला पण बोलायचं आहे. आणि आपला लहानपणीचा कान्हा म्हणतो आता त्याच्या माला म्हणजे राजलक्ष्मी किर्लोस्करला, त्याच्या आजीला, की मा तुम्ही पण इथे या ना, मग मी तुम्हाला माझा छान डान्स दाखवतो. तर आता ही राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजे कान्हाची आजी त्याला म्हणत असते, नाही रे बाळा, मला नाही आवडत एवढ्या मोठ्या शहरात, मी इथेच बरी आहे. आणि त्यात कान्हाची जी आई असते ती त्याला रेडीच करत असते. तर आता ही आजी म्हणते कान्हाला, तू एक काम कर ना, तू छानपैकी फोटो काढ आणि मला पाठव, मी बघेन इकडे. तर आता कान्हा लगेच सांगतो त्याच्या बाबाला, बाबा मला माझा फोटो पाठवा. तर आता हा देवदत्त त्याचा फोन घेतो, म्हणजे कान्हाचे वडील जे असतात ते त्याचा फोन घेतात वापस आणि कान्हाच्या आजीसोबत परत बोलू लागतात आणि म्हणतात, हॅलो माई, तुझं एवढं प्रेम आहे की नाही तुझ्या नातवावर, तुला त्याची एवढी ओढ आहे, मग असं फोटोवर वगैरे चालणार नाहीये, तुला काहीही करून इथे यावंच लागेल. आणि मित्रांनो नीट ऐका आता काय होणार आहे पुढे. तर आता हा देवदत्त म्हणजे कान्हाचे वडील त्याच्या आजीला सांगत असतात की आणि तसंही पुढच्या महिन्यात मी मोठा कारखाना उभा करणार आहे आणि त्याचं उद्घाटन करून मी तुझ्याच नातवाचं नाव देतोय त्या कारखान्याला, आणि मग आपण तुझ्याच हस्ते नारळ वगैरे फोडूया ना. आणि त्यानंतर आता हे कान्हाचे वडील म्हणतात त्याच्या आईला म्हणजे राजलक्ष्मी किर्लोस्करला, की एक काम करतो, मी उद्याच्या उद्या तुझ्यासाठी एक मोठं प्रायव्हेट जेट पाठवतो,
तर त्यात तू बस आणि इकडे ये. म्हणजे आपल्याला समजतं की हा जो असतो कान्हाचा वडील देवदत्त किर्लोस्कर हे खूप श्रीमंत असतात. त्यांच्याकडे प्रायव्हेट जेट पासून सगळं असतं. तर आता ही कान्हाची आजी म्हणते त्याच्या म्हणजे तिच्या मुलाला देवदत्त किर्लोस्करला, अरे नको रे, कशाला इतका व्याप. तर आता देवदत्त सुद्धा हट्ट धरून ठेवतो आणि म्हणतो, मला काही माहिती नाही, तू तुझ्या नातवाला भेटायला इथे उद्या येतेय बस, बाकी मला काहीच माहिती नाही. तर आता चहा पेत आता ही जी असते कान्हाची आजी म्हणते, बरं मी येते तिथे आणि कायमची येते. तर हे ऐकून आता देवदत्त खूप खुश होतो आणि सगळे खुश होतात आणि तो सांगतो त्याच्या बायकोला म्हणजे आपल्या कान्हाच्या आईला की बघ कायमची येते आपली माई इथे, आणि सगळे खुश होतात. आणि लहानपणीचा कान्हा सुद्धा विचारतो आता त्याच्या बाबाला, बाबा माई इथे येतेय नेहमीसाठी. तर सगळे इथे आता खुश असतात आणि देवदत्त सुद्धा म्हणतो त्याच्या मुलाला म्हणजे कान्हाला की हो मा येते नेहमीसाठी. आणि इथे काय होतं हे सगळं आता राजलक्ष्मी किर्लोस्करला आठवत असतं. हे फ्लॅशबॅक असतं आणि त्यानंतर आता प्रेझेंटमध्ये ते आपल्याला दाखवतात. आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजे कान्हाची आजी त्याला आता सांगते, तेव्हा तर मी गावाकडून मग निघाले होते माझ्या पोराचं आणि नातवाचं सुख पाहायला, पण इथे आल्यावर पोराची राख आणि सुनेचा फुटका चुडा माझ्या हाती आला. म्हणजे मित्रांनो, जो सीन आपल्याला दाखवला होता त्यानंतर लगेच कान्हाच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्याची आई विधवा झाली. तर मित्रांनो, समोर सुद्धा आपल्याला कान्हाची आई दाखवली आहे. तर बघत राहा काय होतं. तर आता राजलक्ष्मी किर्लोस्कर थोडा इमोशनल झाले असतात कान्हाची आजी. तर कान्हा त्याच्या आजीला समजवायला जातो. तर कान्हाची जी आजी असते ती हात झटकते कान्हाचा आणि त्याला म्हणते, माझी जखम अजून ताजी आहे. आणि तुझा काय कबीर, तू त्या चाडकरांच्या आणि त्या सखीच्या नादात सगळं विसरलायस की तू खरा कोण आहेस ते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी कान्हाला फोन ट्राय करत असते आणि ती म्हणते, आता हा कान्हा गेला कुठे. आता कान्हा म्हणजे कबीर फोन उचलत नसतो कारण तो त्याच्या आजी म्हणजे मासमोर असतो. तर सखी 2-3 वेळा त्याला फोन करून बघते. तितक्या तिथे एक नर्स येते आणि म्हणते, ही बघा हे औषध आहे. तर सखी मॅम हे आताच लागतील, लगेच घेऊन या. तर सखी ती औषधांची लिस्ट आपल्या हाती घेते आणि तिला काहीतरी सुचतं, त्यामुळे ती लगेच जाते आणि नर्सला विचारते. आणि त्या नर्सला ती म्हणते, सिस्टर दाभाडे मावशींच्या ऑपरेशनसाठी ज्या माणसाने बिल भरलं त्याचं नाव मला कळू शकेल का. तर तितक्यात मित्रांनो तिथे किरण येतो आणि हे सगळं बघू लागतो आणि ऐकू लागतो. त्याचा सखी म्हणते त्या नर्सला, आय मीन इतके पैसे कुणी भरलेत, मला त्यांना भेटायचंय, ते आहेत का इथे हॉस्पिटलमध्ये आता. तर आता ही नर्स सांगते सखीला, सॉरी सखी मॅडम, मला याबद्दल काहीच कल्पना नाहीये, पण तुम्ही डीन सरांशी बोलून घ्या ना. म्हणजे मित्रांनो डॉक्टर नाईकांची गोष्ट चालू आहे इथे. तर ती सिस्टर म्हणते त्यांना माहिती असेल, तुम्ही त्यांना विचारून बघा एकदा. तर सखी म्हणते ओके. आणि सखी आता जाणार असते त्या डीनकडे. तितक्यात आता किरण सखीला थांबवतो आणि म्हणतो, काय झालं सखी वहिनी, कोणाला शोधताय. तर आता सखी म्हणते, अरे किरण, ज्या माणसांनी आपल्या दाभाडे मावशींचा जीव वाचवला त्याला शोधायला नको का, म्हणजे त्याला त्याचे पैसे परत द्यावे लागतील ना आपल्याला. तर किरण म्हणतो, हो शोधूया आपण. तर आता सखी म्हणते, हो ना, खूप मोठी अमाऊंट आहे. तर किरण म्हणतो, हो बरोबर आहे वहिनी तुमचं. तर सखी म्हणते किरणला, तू मला हेल्प कर ना, आपण त्यांना शोधून काढू. तर किरण असंच सहज म्हणतो, हो हो करतो ना मदत. तर आता किरण मनात विचार करू लागतो आणि म्हणतो, सखी जास्तच एक्सायटेड आहे, आता वेळीच ही गोष्ट कानाच्या कानावर घालायला हवी, नाहीतर गडबड होईल. तर काय होतं, तर सखी विचारते किरणला, कान्हा कुठे आहे किरण. तर मित्रांनो किरणला माहिती असतं की तो त्याच्या आजीकडे गेलाय वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी. तर तरी किरण आता खोटा सांगतो सखीला आणि म्हणतो, असेल ना इथे कुठेतरी. आणि किरण त्यानंतर सखीच्या हातचं ते औषधांची लिस्ट घेतो आणि म्हणतो, हे काय. आणि त्याकडे बघत आता किरण म्हणतो, अच्छा औषधांची चिठ्ठी आहे का, बरं बरं मी आणतो, हे आलोच मी लगेच घेऊन. असं म्हणत आता किरण तिथून सटकून जातो, निसटतो तो. पण आता इथे सखी परत आता कानाची वाट बघते आणि म्हणते, काना कुठे असेल. आणि ती परत कानाला आता फोन करते. तर आता इथे सीन शिफ्ट होतो आणि कानाचा आता फोन वाजतो जो टेबलवर ठेवला असतो. तर आता आजी सुद्धा फोनकडे बघते आणि त्यानंतर कान्हाकडे बघते. तर कान्हा तो टेबलवरचा फोन उचलतो आणि त्याला माहिती असतं की सखी त्याला फोन करतेय. आणि आता आजीच्या सुद्धा हे लक्षात येतं, तरी कान्हा तो फोन कट करतो आणि खिशात टाकतो. तर बघा मित्रांनो इथे काय होतं, कान्हाची आजी त्याला टोमणा मारते इथे आणि उलट बोलत म्हणते, अरे घे ना फोन, घे, तुझ्या बायकोचाच फोन आहे ना, घे की मग. तर आता इथे कान्हा म्हणतो आजीला, मा खरंच सॉरी, मला खरंच तुम्ही माफ करा, तेव्हा सिच्युएशनच अशी होती की मला डिसिजन घ्यावंच लागलं. तर बघा मित्रांनो आता ही आजी किती स्ट्रिक्ट असते ती डायरेक्ट कान्हाला म्हणते, पण मला नाही पटलं हे सगळं. जी गोष्ट तुला तुझ्या ध्येयापासून लांब नेईल ना, ती प्रत्येक गोष्ट मला आवडत नाही. म्हणजे आता कान्हाच्या आजीला सखी आवडत नसते. आणि आता कान्हाची आजी त्याला म्हणते, अरे ती सखी जी आहे ना तुला इमोशनली कमकुवत करतीये, कबीर तुला कळत कसं नाही रे. तर आता कान्हा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो त्याच्या आजीला, अरे असं काहीच नाही आजी, मला सखीसोबत एक वेगळंच कनेक्शन असल्याचं जाणवतं. आणि मी जेव्हा तिच्या डोळ्यात बघतो ना तेव्हा मला तेच दिसतं, तेच दुःख, तेच विरह मला माझ्या डोळ्यात जाणवतं. मलाही माझ्या बाबाचं प्रेम मिळालं नाही आणि तिलाही तिच्या आईचं. तर आई हा शब्द ऐकल्या
आजी आता कानावर ओरडते डायरेक्ट आणि म्हणते तिच्या आईचं नाव अजिबात काढायचं नाही. आणि चक्क आता कानाला बोट दाखवत त्याच्यावर ओरडत आता आजी म्हणते, त्या तेजस्विनी कामतमुळे किर्लोस्करांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. अरे राघवची बायको म्हणून मी तिला जीव लावला आणि तिने माझ्याच मुलाचा जीव घेतला. आणि त्याच बाईच्या मुलीसाठी तू इतका हळवा झालायस. अरे विसरू नकोस, ती सखी तिचीच मुलगी आहे. काय रे कबीर, बालपणीचं लक्ष आहे ना तुझ्या? सगळं लक्षात आहे की त्याचाही विसर पडलाय? तर कान्हा आता थोडा इमोशनल होतो आणि म्हणतो त्याच्या आजीला, नाही मा, ते नाही विसरलोय मी. ते कसं विसरेल मी? ते मी विसरणारच नाहीये. आणि कान्हाच्या डोळ्यात आता पाणी येतं आणि कान्हा म्हणतो त्याच्या आजीला, आता मी निघतो, सगळे तिकडे वाट बघत असतील माझी, पण जाता जाता आता कान्हा त्याच्या आईला भेटणार आहे. तर बघत राहा मित्रांनो. आणि इथे आता तेजस्विनीचा जो इतका राग करते कान्हाची आजी आणि सगळेच, म्हणजे आता कान्हाच्या बाबांचा जीव हा नक्कीच या मनस्विनीने म्हणजे तेजस्विनीच्या सख्या जुड्या बहिणीने घेतला असणार आहे. आणि त्याचा ब्लेम सगळ्या तेजस्विनीवर जातो. म्हणजे सगळेजण आता तेजस्विनीचा राग करतात, सखीच्या खऱ्या आईचा. असो, यांच्या सगळ्यांच्या लक्षात येईलच एक दिवस की ती व्यक्ती मनस्विनी होती म्हणून. तर इथे काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि आता सखी गेली आहे त्या डॉक्टर नाईककडे विचारायसाठी, जे हॉस्पिटलचे डीन असतात. तर सखी म्हणते डॉक्टर नाईकांना, सर थोडं बोलायचं होतं. तर डॉक्टर नाईक म्हणतात सखीला, सॉरी आज खूप गडबड आहे, आपण उद्या बोलायचं का? तर सखी म्हणते नाही नाही, फक्त 2 मिनिटच लागतील, प्लीज ऐका ना. तर आता सखी बोलू लागते आणि म्हणते, ऍक्च्युली दाभाडे मावशींचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं, त्यासाठी थँक्यू. पण ऑपरेशनसाठी ज्या माणसाने पैसे भरलेत मला त्याला सुद्धा थँक्यू म्हणायचं होतं. तुम्हाला माहिती आहे का कोण होता तो? श्रीमंत माणूस. तर आता लगेच या डॉक्टर नाईकांना आठवतं की कान्हाने त्यांना नकार दिला होता कोणाला सांगण्यासाठी, आणि ती गोष्ट सिक्रेट ठेवायला सांगितली होती की कान्हाच कबीर आहे आणि कबीरच कान्हा आहे म्हणून. आणि काय होतं, हे डॉक्टर नाईक आता सखीला म्हणतात, ऍक्च्युली मला नाही आठवत आहे, दररोज इतके माणसं येतात, तर कोण होतं ते मला माहिती नाहीये. आणि डॉक्टर नाईक आता जाऊ लागतात. तर सखी परत त्यांना थांबवते आणि म्हणते, सर तुमचं बरोबर आहे, पण काय ना 10 लाख खूप मोठी अमाऊंट आहे हो, तर प्लीज तुम्हाला काहीतरी आठवत असेल तर मला सांगा ना. तर आता हे डॉक्टर म्हणतात सखीला, ऍक्च्युली आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित असायला हवं, कारण त्यांनी तुमच्या पेशंटचं बिल भरलंय ना, आणि इव्हन तुम्हाला मदतही केली आहे. तर आता ही सखी म्हणते, पण सर प्लीज सांगा ना. पण हे डॉक्टर नाईक जे असतात ते म्हणतात, मला उशीर होतोय प्लीज, आणि ते तिथून निघून जातात. तर इकडे आता परत सीन शिफ्ट होतो आणि बघा मित्रांनो, आता कान्हा म्हणतो आजीला की मा मला प्लीज आशीर्वाद द्या, आणि कान्हा आशीर्वाद घ्यायला जाणार तितक्यात त्याची आजी मागे सरकते आणि कान्हाला आशीर्वाद देतच नाहीत. कान्हा म्हणतो आता त्याच्या आजीला, तुमचा नातू तुमच्यापासून आशीर्वाद मागतोय. आणि इथे परत आता सीन शिफ्ट होतो आणि सखी दाभाडे मावशींजवळ येते आता, आणि ती खूप अस्वस्थ असते. आता दाभाडे मावशी आराम करत असतात, त्या झोपल्या असतात. तर आता सखी म्हणते 10 लाख रुपये. तर सखी स्वतःशीच बोलत असते मित्रांनो, आणि ती म्हणते इतकी मोठी रक्कम कोणी दिली असेल, आणि ती सुद्धा एकाच वेळी त्या व्यक्तीने कॅशने भरली आहे. आणि त्यात इतकी मोठी रक्कम भरून तो माणूस स्वतःची ओळखच नाही दाखवत आहे, कोण असेल हा? आणि आता सखी स्वतःलाच म्हणते, आता कान्हाला विचारलं तर तो काही वेगळीच उत्तरं देईल, विचित्र सुद्धा वाटेल, त्याने मला मागे सुद्धा वेगळीच उत्तरं दिली होती. आणि किरणला सुद्धा माहिती नाहीये कोण आहे ते नर्स, ते डीन, कोणालाच कसं माहिती नाही, कसं कळलं नसेल की हा श्रीमंत माणूस कोण होता? आणि पुढे आता सखी म्हणते, तो काय मिस्टर इंडिया होता का जो गायब झाला आणि पैसे देताना कोणालाच दिसलं नाही, असं कसं झालं? आणि मित्रांनो त्यानंतर आता सखीची नजर पूर्ण त्या खोलीमध्ये पडते, त्या हॉस्पिटलच्या रूम मध्ये, आणि सखीला समजतं, काहीतरी सुचतं की हा इथे तर सीसीटीव्ही आहे, तर त्यामध्ये चेक करायला हवं. आता सखी दाभाडे मावशींच्या डोक्यावरून हात फिरवते आणि लगेच जाते सर्व रूम मध्ये. आणि बघा मित्रांनो आता इथे सीन शिफ्ट होतो आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर कान्हाची आजी त्याला म्हणते, आशीर्वाद तुला तेव्हाच मिळेल जेव्हा तू तुझ्या ध्येयात यशस्वी होशील आणि त्या सरकारला तू निस्तनाभूत करशील. तर कान्हा आता मान डोलावतो, हो असं म्हणतो आणि तिथून निघून जातो. पण मित्रांनो आता कान्हा तिथून निघाल्याबरोबर आपल्याला समजतं की कान्हाची आजी वरून जेवढी कडक आहे तितक्याच त्या आतून हळव्या असतात. आणि कान्हा गेल्यावर तिथून ते इमोशनल होतात आणि म्हणतात, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कबीर, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत रे. कबीर, तुझ्या आजीला फक्त आणि फक्त तुझा सुख, तुझा आनंद हवाय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा मुलगा देवदत्त त्याच्या खुनाचा म्हणजेच त्या तेजस्विनी कामतचा सूड हवाय. तर मित्रांनो कान्हाच्या आजीचं असं वागणं सुद्धा बरोबरच आहे. सरकारमुळे त्यांनी त्यांचा मुलगा गमावलाय आणि त्यांचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय त्यामुळे. तर इथे बघूया काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि सखी आली आहे आता सर्व रूम मध्ये, आणि सखी स्वतःला म्हणते, बाकी कोणी बघितलं असेल नसेल, कोणी मला सांगेल किंवा सांगणार नाही, पण या हॉस्पिटल मधल्या सीसीटीव्ही मध्ये तो श्रीमंत माणूस नक्कीच दिसला असेल, असं म्हणत आता सखी त्या रूम मध्ये जाते. पण बघा मित्रांनो इथे आता काय होणार आहे.
इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा त्याच्या आईला भेटायला जाणार आहे आता आणि त्याची आई आपल्या समोर येणार आहे. तर कान्हा आता त्याच्या आईच्या खोलीत जाणार आणि ते दार उघडणार. तितक्यात आता लहान जो कान्हा असतो तो आता धावत येतो त्याच्या समोर. म्हणजे कान्हाला हे सगळं भास होत असतो. त्याच्या डोळ्यासमोर त्याची लहानपणची आठवण येत असते. तर लहानपणीचा कान्हा आता धावत येतो आणि त्याची आई त्याच्या मागे येते आणि त्याला म्हणत असते, अरे खाऊन घे रे थोडं, हे घे दहीपोळी खाऊन घे पटकन. तर आता कान्हा म्हणत असतो, नाही नंतर खातो ना आई, मी बाबांसोबत आता तेजस्विनी आंटीकडे जातोय. आधी मग त्या सखीशी मी खेळतो आणि आल्यावर खाईल भूक असली तर. तिकडे मला सखीसोबत खेळण्यात खूप मजा येते ना. तर त्यावर आता लाडाने मारत कान्हाची आई म्हणते, अच्छा मजा येते तुला, आलाय मोठा, चल खाऊन घे आधी मग जा. आणि हा लहानपणचा कान्हा काही ऐकत नसतो आणि इकडे तिकडे फिरत असतो आणि तो धावतच त्या खोलीत जातो. लहानपणचा कान्हा, हे सगळं आता कान्हाचा भास असतो. आणि त्यानंतर ते दोघं जण गायब होतात आणि कान्हा त्या खोलीत येतो जिथे त्याची खरी आई असते. आणि मित्रांनो, आपल्याला समजतं की कान्हाच्या आईची मानसिक स्थिती अजिबात बरी नसते. कान्हाच्या वडील जेव्हा गेले असतात त्याचा धक्का इतका खोलवर आता कान्हाच्या आईच्या मनात असतो की त्या अजूनही आजही त्याच्या बाहेर नाही आल्यात. आणि कान्हा आता त्याच्या आईकडे बघतो आणि खूप इमोशनल होतो, खूप. आणि आपल्याला दाखवलं जातं की कान्हाची जी खरी आई असते त्या अजून जिवंत आहेत आणि त्यांच्या हाती कान्हाची लहानपणची बासरी असते, त्या त्यांच्या हातात असते. ती बासरी आता कान्हाच्या खऱ्या आईच्या हाती असते आणि त्या बासरीवरून हात त्या फिरवत असतात आणि एक टक त्या भिंतीकडे बघत असतात. त्या पापणी सुद्धा लवत नाही. कान्हाच्या आईचे डोळे उघडेच्या उघडेच असतात. आणि हे बघून आता कान्हा चालत चालत त्याच्या आईजवळ येतो, तिथे बसतो आणि त्यांच्या मांडीवर त्याचं डोकं ठेवतो. आणि कान्हा खूप इमोशनल होतो आणि त्याच्या आईला म्हणतो, आई अगं आज माझा वाढदिवस आहे, एक नजर तरी टाक ना तुझ्या या मुलाकडे. अगं आज वाढदिवस आहे तुझ्या कान्हाचा, बघ ना एकदा तरी, मला आशीर्वाद नाही देणार का तू. आता कान्हाची आई काहीच बोलत नाही कारण त्या वेळा झाल्या असतात. तर कान्हा स्वतःच त्यांचा हात घेतो आणि त्याच्या डोक्यावर ठेवतो. खूप इमोशनल सीन होता मित्रांनो हा. आणि आपल्याला आता कान्हाच्या आईबद्दल सुद्धा समजलंय आणि त्याच्या वडिलांबद्दल सुद्धा. आणि कान्हा आता ढसा रडू लागतो त्याच्या आईची अवस्था बघून. त्याची आई कान्हाकडे बघत सुद्धा नाही, त्या आपल्याच धुंदीत असतात कारण त्यांच्यावर तसा परिणाम झाला असतो. आणि तिथे कान्हाची आजी येते आणि हे सगळं बघू लागते. आणि हे सगळं बघून त्यांना सुद्धा खूप दुःख होत असतो, त्यांना त्रास होत असतो. आणि छानसं असं इमोशनल गाणं, जे आईचं गाणं असतं ते बॅकग्राऊंड मध्ये सुरू असतं. आणि कान्हा त्याचं डोकं ठेवून आपल्या आईच्या मांडीवर झोपला असतो. तर इथे काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि परशूने संजयच्या तोंडावर परत पाणी टाकलं असतं. आता जो संजय कालच्या भागात जो बेशुद्ध पडला असतो तो आता शुद्धीवर येतो. आणि उठल्या उठल्या मित्रांनो परत आता परशू त्या गुंडांना या संजयला मारायला लावतो. आणि तिथे आता सरकार बसली असते आणि सरकार समोर हा शहाणपणा दाखवत असतो आपला आणि म्हणतो, मारा याला, याने तोंड उघडलंच पाहिजे. आणि त्यानंतर आता परशू चक्क जातो संजय समोर, त्याचे केस पकडतो जोराजोराने आणि म्हणतो, सांग कोणाचा माणूस आहेस तू, पटकन बोल, नाहीतर आज तुझा जीव गेलास म्हणून समज. तर आता त्यानंतर हा खूप विचारतो परशू, पण संजय काहीच बोलत नाही. तो खूप प्रामाणिक असतो कानासाठी. तर तितक्यात काय होतं, ही जी सरकार असते ही कुठेतरी चालली असते. तर हा परशू आता मनात म्हणतो, बरं झालं ही बया कुठेतरी चालली आता परत. पण मित्रांनो, ती कुठे जात नसते, ती एका मोठ्या हतोड्याकडे बघते, तिथे ती जाते. आणि आता ती क्रूर नजरेने संजयकडे बघते आणि तो इतका मोठा हतोडा ती आता ओढत आणते आपल्या हाताने. तर आता परशू खूप घाबरू लागतो हे सगळं बघून, थरकापच सुटतो त्याचा. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी त्या सर्व रूम मध्ये गेली आहे आणि तिथे कोणीच नसतं. म्हणून आता सखी स्वतःच त्या चेअरवर बसते आणि चेक करते सीसीटीव्ही फुटेज. तर तिला दिसतं की एक मोठी कार आली आहे आणि त्यातून खूप श्रीमंत माणूस बाहेर आलाय, त्याच्यासोबत खूप बॉडीगार्ड्स आहेत. पण तिला आपल्या कानाचा चेहरा नीट काही दिसत नाही. अजून सखीने आतमधला सीसीटीव्ही फुटेज नाही बघितलंय. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे उद्याच्या भागात. आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याचा भाग त्यावरूनही इंटरेस्टिंग आहे. आता सखी कानाच्या खिशातलं ते बिल काढते आणि कानाला जाब विचारते, कारण त्यावर काना महाडिक असं नाव असतं की त्याने बिल भरलाय म्हणून. त्याचबरोबर आता सरकार ठरवते चाळ उद्ध्वस्त करायचं म्हणून संक्रांतीच्या मुहूर्तावर. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल, कारण आज आपल्याला कानाची खरी आई दाखवण्यात आली आहे. खूप मोठा खुलासा झालाय, कानाचं भूतकाळ सुद्धा समोर आलंय. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि समोरच्या सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला कसा वाटला आजचा भाग मला कमेंटमध्ये तुमची मतं नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.